शेतकरी नेते आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हे सध्या एका विषयावरून चांगलेच आक्रमक झालेत। हा विषय गोरक्षकांकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीचा। गोरक्षकांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने खंडणी वसूल करण्याचे प्रकार होत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय। तसंच राज्यातला गोवंश हत्याबंदी कायदा हा शेतकरी विरोधी आहे असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केलाय। त्यातच त्यांचा जाहीर सभेतला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये गोरक्षकांबद्दल बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्याचंही दिसून येत आहे। त्यामुळे या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पण भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेसाठी गोहत्याबंदी कायदा हा अत्यंत आवश्यक आहे। पण तरीही भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हे या कायद्याविरोधात भूमिका घेत असल्यानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय। हा संपूर्ण विषय नक्की आहे काय? सदाभाऊ खोत यांनी केलेले आरोप काय? गोरक्षकांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असं म्हणण्याची कारणं काय? जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी घटना नीट समजून घेऊया। 18 ऑगस्टला माध्यमांमध्ये एक बातमी आली। कोल्हापुरात काही शेतकरी विक्रीसाठी बाजारात गायी घेऊन जात होते, तेव्हा गोरक्षकांकडून त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी वसूल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। काही शेतकऱ्यांकडून रोख रक्कमही या गोरक्षकांनी काढून घेतली। पोलिसात गेलात तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी सुद्धा काही गोरक्षकांनी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला। रोख पैसे देणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शिरोली MIDC पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल केली, पण ऑनलाईन पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानं ते तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या गोरक्षकांकडून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार होत आहेत। त्यामुळे हे शेतकरी घाबरलेत। त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या अशा गोरक्षकांवर मोक्का लावावा अशी मागणी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली। त्यांच्या नेतृत्वात गुरुवारी सोलापूरच्या सांगोला तालुक्यात गुंडगिरी करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भाषण करत सरकारच्या कायद्यावर सुद्धा थेट भाष्य केलं। शेतकऱ्यानं कधीही खिलार किंवा देशी गाय बाजारामध्ये विकायला आणलेली नाही। हा हजारो वर्षांचा इतिहास आहे। खिलार किंवा देशी गायीची कधीच विक्री होत नाही। लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला सुरुवात केली तेव्हा मी शेतकऱ्यांची बाजू घेतली, तेव्हा मला धमक्या यायला लागल्या। अरे धमक्या कोणाला देता? म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय। तुम्ही जर माझ्या वाटेला गेलात तर तुमच्यात नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा असा थेट इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला। सदाभाऊंच्या या व्हिडिओची चांगली चर्चा होते। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सदाभाऊंनी सुरुवातीपासूनच यावर आपली ठाम भूमिका मांडली आहे। शेतकऱ्यांकडून जर्सी आणि होस्टन गायींची विक्री करण्यात येते। सरकारनं आणलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा आता गोपालक हत्याबंदी कायदा झालाय। शेतकऱ्यांकडच्या 2 जनावरांपैकी एक जर भाकड निघालं तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही। जर्सी गाईला गोरा झाला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं। त्यामुळं एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करतोय आणि त्याच्यावर 1-2 अनुत्पादक जनावरं जर भार म्हणून पडली तर तो धंदा तोट्याचा होतो। आता गोरक्षक अशी जनावरं बाहेर विकायला नेली तर रस्तोरस्ती शेतकऱ्यांना अडवतात, खंडणी बहाद्दर बनून खंडण्या गोळा करतात। याचा फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसतोय। पूर्वी भाकड जनावरं विकल्यावर शेतकऱ्यांना 20 ते 25 हजार रुपये मिळायचे। त्याच्यात आणखी 20-25 हजार रुपये घातले तर नवीन जनावर विकत घेता येत होतं। पण आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज शेतकरी संकटात सापडलाय। हे गोरक्षक आता गोभक्षक झाल्यानं शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। तसंच या मुद्द्यावरून सदाभाऊंनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला होता। त्यावेळी गोरक्षक हेच मोठे दलाल आहेत। शेतकऱ्यांना अडवून जर्सी गायी गोशाळेत पाठवल्या जातात, पण गोशाळेत किती गायी आणि म्हशी गेल्यात, त्यांची पुढे विल्हेवाट काय लावण्यात आली, त्या गायी किंवा म्हशी जिवंत आहेत का, असे सवाल त्यांनी केले होते। म्हशी किंवा गायींचा टेम्पो भरला की गोरक्षकवाले पुढील कार्यकर्त्याला फोन लावतात, तो पुढे फोन लावतो, एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सगळी मिळून टेम्पोवाल्याच्या मागे लागतात। तुम्हाला कामधंदे नाहीत का? गोमातेला देव मानणारा शेतकरी समाज आहे। वर्षानुवर्ष आम्ही गोमातेची पूजा करत आलोय। देशी गायीचं रक्षण शेतकऱ्यांनी केलंय, त्यामुळे गोपालक हे खरे शेतकरी आहेत। मग गोरक्षक कोण आले? गायी आम्ही सांभाळतो आणि हे स्वतःला गोरक्षक म्हणतात। देशात 63 कोटी लाख दुधाचं उत्पादन होतं। हे उत्पादन कुठल्या गोशाळेनं किंवा गोरक्षकानं केलेलं नाही, तर गावगाड्यातील शेतकऱ्यानं केल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले होते। दुग्ध उत्पादन हा शेतकऱ्याचा जोडधंदा आहे, पण आता भाकड जनावरं सांभाळण्यातच त्याचं उत्पादन खर्ची होत आहे। 10 संकरित गायी शेतकऱ्याकडे असतील आणि घरातलं कोणी आजारी पडलं किंवा पोरीचं लग्न असेल तर एखादी गाय विकावीच लागते। गाय विकायला घेऊन निघालो
की एका बाजूला गोरक्षक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस पाठलाग करतात. आम्ही काय दरोडेखोर किंवा चोर आहोत का? गायी आमच्या असून त्यांना विकण्याचा आम्हाला अधिकार आहे. 1-1 लाखांची गाय आम्ही गोशाळेला फुकट का द्यावी? गोरक्षकांच्या दहशतीमुळे व्यापारी गायी घेईना झालेत, असाही आरोप सदाभाऊंनी केला होता. याच मुद्द्यावरून सदाभाऊंनी राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्यावर सुद्धा निशाणा साधला. गोवंश हत्याबंदी असलेला महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारित अधिनियम 2015 हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हा कायदा शेतकऱ्यांवरच उठलाय. या कायद्यामुळे देशी वाणाच्या गायींना कसलाही फायदा होत नाही. शेतकरी आता जर्सी गाय घेत आहेत. तसंच गोरक्षकांमुळे इतर राज्यातून गायींचे वाण आणण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळेच गोशाळांनी आता शेतकऱ्यांकडच्या भाकड गायी बाजारभावानं विकत घ्याव्यात आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवावं. आपल्या या भूमिकेसाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. गोवंश हत्याबंदी कायदा शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करत असेल तर असा कायदा फाडून टाकला पाहिजे, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. या पुढे जाऊन सदाभाऊंनी सरकारला खडे बोल सुद्धा सुनावले. आम्ही यापुढे गोवंश हत्याबंदी कायदा पाळणार नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली गोवंश रक्षक शेतकऱ्यांकडून खंडणी वसूल करतात. सरकारनं या प्रश्नावर तोडगा काढावा, नाहीतर आठवडे बाजार बंद करावेत. कायदा जगण्याच्या आड येत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो. त्यामुळं जनता तो कायदा पाळत नाही. तो कायदा आमच्यासाठी नाही, ज्यांच्यासाठी आहे त्यांनी कायदा पाळावा, असा इशाराही सदाभाऊंनी दिला. यासोबतच गोरक्षकांना रोखण्यासाठी गावोगावी गोपालक सेना स्थापन करणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली. त्यामुळं सदाभाऊंनी एक प्रकारे हा राज्य सरकारला घरचा आहेर दिल्याचंच म्हटलं जात आहे. पण एकीकडं गोवंश हत्याबंदी लागू करणं हे राज्यातील भाजपनं आपली हिंदुत्वाची भूमिका ठळक करण्यासाठी उचललेलं मोठं पाऊल असल्याचं सांगितलं जातं. आताही गोवंश हत्येविरोधात भाजपचे नेते आणि मंत्री ठामपणे भूमिका मांडतात. पण आता सरकारमध्ये असलेले विधान परिषदेचे आमदार सदाभाऊंनीच थेट सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध केल्यानं ही गोष्ट सरकारसाठी अडचणीची ठरणार का, असं आता बोललं जात आहे. त्यामुळे सरकार सदाभाऊंच्या या आरोपांची दखल कशी घेणार? शेतकऱ्यांकडून गोरक्षणाच्या नावाखाली जबरदस्ती आणि चुकीच्या पद्धतीनं खंडणी वसूल करणाऱ्या गोरक्षकांवर सरकार काय कारवाई करणार, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.